प्रिय बाळा, खूप खूप शुभाशीर्वाद. बाळा, आज मनात आलं की फोनवर बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहावं वाटलं. अरे, मनातलं बोलावं, फोनवर कदाचित एवढं बोलताही आलं नसतं. पाहता पाहता लहानाचा मोठा केव्हा झालास कळलंच नाही. अरे, बाबा बाबा म्हणून आई बाबांचे बोट पकडून मागे दुडदुड धावणाऱ्या बाळा, आता तू कॉलेजमध्ये जायला निघालास. आता मात्र थोडी काळजी वाटायला लागली. अरे, त्यामुळे तुझ्या आई बाबांचे संस्कार हृदयात जपून ठेव. बाळा, आपल्या आई बाबांच्या खूप अपेक्षा आहेत, म्हणून अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाऊ नकोस. अरे, अभ्यास करावा लागतो म्हणून करू नकोस, तर अभ्यासाचे ओझे न वाटता त्याचा आनंद घेता आला पाहिजे. अभ्यास म्हणजे आनंद, खुशी, मौज म्हणून बघायला शिक. आता तुलाही कळू लागलं असेल, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर किती कष्ट उपसावे लागतात, किती मेहनत करावी लागते. बाळा, जगात कोणताही व्यक्ती एका रात्रीत श्रीमंत होऊ शकत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम तुला करावेच लागतील. आणि हो बाळा, पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप महत्वाची. एक लक्षात ठेव, तू कितीही मोठा झालास तरी आपले पाय जमिनीवरच राहू दे. आकाशात उंच भरारी घेऊन आपल्या आईबाबांना, नातेवाईकांना कधीही विसरू नकोस. आईबाबांनी तुला जन्म दिलाय हे कायम लक्षात ठेव. बाळा, तुला जीवनाच्या वाटेवर प्रवास करताना खूपदा ठेचा लागतील, कित्येकदा तुला अपयश सहन करावं लागेल. तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात असू दे, अपयशाच्या गडद अंधारात यशाची पहाट होत असते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे याची जाणीव असू दे. बाळा, मुलांना वाटते की कॉलेजचे दिवस फक्त मौज मस्ती आणि एन्जॉय करायचे असतात, आणि त्या गैरसमजुतीत ते आपल्या आयुष्याची वाट लावतात. जीवनात सहज आणि सोपे काहीच मिळत नसते. अरे, शेतात काम करणाऱ्या मजुराला सुद्धा थोडेसे पैसे मिळवण्यासाठी दिवसभर घाम गाळावेच लागते ना. बाळा, काम कोणतेही असो, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम करावेच लागतात. बाळा, तुझ्या आवडीने तू जो क्षेत्र निवडला त्याचा आम्हाला आनंदच आहे. जीवनात तुला काय बनायचे ते तुझे तू ठरव, पण त्यात तुझे सर्वस्व पणाला लाव. प्रयत्नांची पराकाष्ठा कर, स्वतःला झोकून दे, आनंदाने परिश्रम कर. बाळा, कोणत्याही आई बाबांना वाटणे स्वाभाविक आहे की माझा मुलगा चांगला शिकून मोठा झाला पाहिजे. परंतु तू आई बाबांच्या अपेक्षांचे ओझे मनावर घेऊ नकोस. तर आपल्या भावी आयुष्याच्या वाटा सुखकर कशा होतील याचा विचार जरूर करत जा. प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असते. अरे, माझा बाळ आता मोठा झालाय, त्याला स्वतःच्या पंखाच्या बळावर उंच भरारी घेता आली पाहिजे. बाळा, तुला तुझे भावी आयुष्य सुखी, समृद्धी आणि आनंदी करायचे असेल तर पुढील 5-6 वर्षे कठोर परिश्रम करावेच लागतील. ते करताना सुद्धा त्यात तुला आनंद शोधायला हवा. बाळा, जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे कायम लक्षात असू दे. आपले ध्येय नेहमी आपल्या डोळ्यासमोर असू दे. मग बघच, यश तुझ्या पायाशी लोळत येईल. दररोज अभ्यासाला बसताना 2 मिनिटं शांत डोळे मिट आणि तुझे टार्गेट मिटल्या डोळ्यांनी बघत जा. नक्कीच तुला दररोज ऊर्जा मिळत जाईल. आपल्या आरोग्याकडे लक्ष दे. दररोज तुला व्यायाम करायलाच हवा. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी हे कायम लक्षात ठेव. बाळा, प्रत्येक आई बाबा आपल्या लाडक्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले स्वप्न अधुरे सोडतात. अरे, हे कायम लक्षात असू दे. आकाशात उंच भरारी घेताना आपल्या पंखाचा तोल जाऊ देऊ नकोस. वाईट मित्रांच्या संगतीत हरवून जाऊ नकोस. चांगल्या वाईटाची समज तुला आली आहे, मग वाईट गोष्टीचा त्याग करायला शिक आणि जीवनात जे काही चांगले दिसते त्याचा अंगीकार करत जा. केवळ उच्च शिक्षण घेऊन नोकरी करणे हे आपले ध्येय नाही, तर जीवनात एक चांगला सुसंस्कारित भारताचा नागरिक बनणे हे आपले ध्येय आहे. हे कायम ध्यानात ठेव. जीवनात कधीही आपल्यामुळे आपले आई बाबा दुखावतील असे वर्तन हातून घडू देऊ नकोस.
तू कितीही मोठा झालास तरी केवळ स्वतःच्या भौतिक सुखाच्या मागे लागू नकोस रे. या समाजाचे, देशाचे, या मातीचे आपण देणे लागतो हे कधीही विसरू नकोस. गरीब, दुःखी, पीडितांना जमेल तेवढी मदत कर. या मायभूमीचे पांग फेडायला विसरू नकोस. निसर्गाचे ऋण फेडल्याशिवाय राहू नकोस. बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू तुझ्या आईबाबांचा अभिमान आहेस. तुझ्या प्रत्येक चांगल्या कृतीने आमचा ऊर नक्कीच गर्वाने भरून येतो. तू आमचे सर्वस्व आहेस रे. तुझ्याशिवाय आमच्या जगण्याला अर्थच उरत नाही. तुझेच आई बाबा.